मंडळी, कुमार ऋषिप्रसाद संजय देसाई, राहणार खेडगे, तालुका बुद्रुक, जिल्हा कोल्हापूर, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 100 मीटर विजेता यांच्यासोबत आज आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. पहिल्यांदा तुमची स्वतःची ओळख करून द्या. माझं नाव ऋषिप्रसाद संजय देसाई. मी राहणार खेडगे, तालुका बुद्रुक, जिल्हा कोल्हापूर. मी सध्या आता गारगोटी जातोय करंटमध्ये. 100 मीटर गेमची सुरुवात कशी झालेली? 100 मीटर गेमची सुरुवात झाली 2022ला. त्याच्या आधी माझा 110 मीटर हर्डल इव्हेंट होता. माझी हाईट वाढली नव्हती थोडी लवकर, त्यामुळे कोचने मला 100 मीटरला शिफ्ट केलं होतं. माझ्या पूनम नवगिरे म्हणून आहेत कोच, त्यांनी मला 100 मीटरला शिफ्ट केलं होतं. तेव्हा 1ली ते 10वीपर्यंतचं शिक्षण किंवा त्या वेळेपासूनच ह्या खेळात वळायचं हे कधी ठरवलेलं? 1ली ते 5वीपर्यंत शिक्षण विद्या मंदिर खेडगे गावात झालं. म्हणजे आपल्या ग्रामीण भागात. तालुका जिल्हा वगैरे आम्हाला पण काही माहीत नव्हते स्पोर्ट्समध्ये काय असते किंवा काय. बरोबर. तेव्हा आम्हाला जाधव सर आणि पाटील सर होते. तेव्हा आम्ही तालुका जिल्हा असंच खेळत खेळत एका शाळेत विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला म्हणून आहे, तिथं आमचं सिलेक्शन झालं होतं. बरोबर. तिथं हॉस्टेलला सिलेक्शन झालं होतं आणि त्या हॉस्टेलला आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कळालं की बाबा स्पोर्ट्स म्हणजे असते काय. बरोबर. किंवा त्याचा स्कोप किंवा समोर जाऊन काय फायदा होतोय. ती अशी एक वाट होती जी शिक्षणाची वेगळी होती. आई वडील पहिला काय सांगतात की बाबा तुम्ही अभ्यास करा, तुम्ही इंजिनिअरिंग करा, आणि ही वाटच पूर्ण वेगळी आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 5वी ते 10वी विद्यानिकेतनमध्ये शिकलोय मी. आणि तिथे जवळपास सगळेच नॅशनल प्लेयर, स्टेट नॅशनल लेवल, ग्रामीण भागातल्या मुलांना तिथं प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला. साध्या सोप्या भाषेत म्हणजे एक आयुष्यात युटर्न येत होतो. युटर्न म्हणजे तोच. कारण तिथून आम्हाला कळालं स्पोर्ट्स म्हणजे काय किंवा वॅकन्सी कशा असतात, फायदा काय त्याच्या. बरोबर. तसं कळालं आम्हाला. आणि साध्या सोप्या भाषेत की बाबा व्यसन वगैरे लागत नाही. बरोबर. की बाबा वाईट व्यक्ती, कारण राहणीमान कळतंय. कारण तुम्ही ऑल इंडियामध्ये एकटंच ट्रॅव्हल करताय पूर्ण. म्हणजे वाईट गोष्टीपासून थोडंसं प्रवृत्त होतं, अलिप्त राहतो माणूस. आणि साध्या सोप्या भाषेत कमी वयात तुम्हाला जगाचा अनुभव येतोय. बरोबर. कारण तुम्ही ट्रॅव्हलिंगच एकटं करताय ऑल इंडियामध्ये खेळायसाठी. कोचेस जरी असले तरी तुम्ही आजारी पडला तरी स्वतःला सांभाळायचं ना, आई वडील आहेत ना काय. त्यामुळे स्वतःला सांभाळल्यामुळे चांगल्या गोष्टी वाईट गोष्टीचं नॉलेज लवकर कळतं तिथे. पहिली ज्या वेळेला स्पर्धा जिंकली होती ते मैदान कोणतं किंवा ती सुरुवात कशी होती? पहिली मैदान जिंकलं होतं मी 8वीत होतो तेव्हा स्टेटला गोल्ड मेडल 80 मीटर हर्डल्स मध्ये लागलं होतं मला. स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्यात? कराडमध्ये लागलं होतं मला ते. अरे वा. साताऱ्यात. तिथून नॅशनलला सिलेक्शन झालं होतं. ते हरियाणा रोहतकमध्ये नॅशनल्स होतं ते. त्यावेळी आनंद काय होता? आनंद म्हणजे तेव्हा पहिलंच नॅशनल होतं. जास्त आनंदी होतो मी भरपूर. आणि जरा जोश पण जास्त होता. पहिले नॅशनल होतं त्यामुळं. बरोबर. पण तिथं गेलो मी, पण काही कारणाने थोडं पायाला दुखापत झाल्यामुळे कॉम्पिट केलं, पण तिथं मेडल नाही लागू शकलं. दादा, मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हेच क्षेत्र का निवडलं किंवा 100 मीटर ॲथलेटिकच, आपण 100 मीटर रनिंगच का क्षेत्रात निवडलं? साध्या सोप्या भाषेत याचं उत्तर म्हणजे तुम्ही एकदा ॲथलीट झाला किंवा खेळाडू झाला, बरोबर, तुम्ही कोणत्या पण सिच्युएशनला फेस करू शकताय. जसे की एक जण आहेत आता जे शिक्षण घेतात, पण काही झालं नापास झालं डिप्रेशनमध्ये गेला, काय झालं डिप्रेशनमध्ये गेला, काही घरचे प्रॉब्लेम झाले रडत बसला. ह्या गोष्टी तिथं फेस करता येतच नाहीत. खेळाडूला ते शिकवलंच जात नाही. बरोबर. पहिली गोष्ट तर खेळाडूला फक्त एकच शिकवलं जातंय, आपला गेम. तुला स्वतःवर फोकस करायचा आहे. तू काय करतोय हे महत्वाचं आहे. जग काय म्हणतंय हे महत्वाचं नाही. आपल्याला बाकीचे काय म्हणतात किंवा बाकीचे किती वाईट बोलतात हे काय कामाचं नाही आपल्याला. बरोबर. आणि साध्या सोप्या भाषेत तुम्हाला जर कोणतं पण ध्येय साध्य करायचे किंवा आपली ओळख बनवायची आहे, तर तुम्हाला या क्षेत्रात यावंच लागते खेळाडू. बरोबर. कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज फक्त इथंच भेटू शकते. बरोबर. राहणं, खाणं, पिणं, बाहेर कसं मोठ्या लोकांशी वागावं. बरोबर. जिथं आपल्याला काहीच नॉलेज नाही, फिरण्याचं नॉलेज नाही किंवा काहीच नाही, तिथं आपण जाऊन एकटं राहू कसं शकतो कम्फर्टेबल. असं कधी वाटलेलं की आपण स्टेट लेवलला आपल्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व ह्या 100 मीटरमधून करू, असं कधी वाटलेलं सुरुवात झालेली त्यावेळेला? सुरुवात पहिल्यांदा 7वीत वाटलेलं. कारण मी जेव्हा 5वी ते 10वीपर्यंत विद्यानिकेतनमध्ये होतो ना, तेव्हा तिथे ती स्पोर्ट्ससाठी शाळा होती. बरोबर. ट्रॅक तयार झालेला. ट्रॅकच तो होता. तिथे आमचे सिनियर्स होते भरपूर.
ते नॅशनल खेळायची, मग ते येऊन सांगायची की बाबा नॅशनलला असं असायचं, इन्स्पायर टीव्ही असायची, बाबा टीव्हीत दिसताय तुम्ही, नॅशनलला गेल्यावर तुम्हाला असाची लोक भेटतात, चांगली चांगली गोष्टी वगैरे, तिथून इन्स्पायर जास्त झालो होतो. 100%. नॅशनल्स म्हणजे एक असं की बाबा देश पातळीला खेळायचं आहे. हो 100%. काय झालं तरी, कारण की आपण देशाचंच नेतृत्व करतो ना ते. होय. आई वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचं सहकार्य कसं लाभलं, किंवा पहिल्यांदा कोच कोण होते? सगळ्यात पहिला म्हणजे आई वडील, कारण मी 5वीला जेव्हा गेलो होतो तेव्हा हॉस्टेलला राहत नव्हतो कधीच. म्हणजे रडायचो पहिला, म्हणजे इतकं पण नाही, पण थोडं मित्रांच्या येणं थोडं होऊन जायचं. बरोबर. राहत नव्हतो, त्रास द्यायचो इकडे तिकडे जरा जास्तच. घरी यायचं आहे, राहत नव्हतो, पण तिथे त्यांनी सहन करून करून मी हॉस्टेलला एकदा सवय लागली मला. तिथे राहिलो भरपूर मी ठिकाणी. तिथून मला सुभाष पवार सर म्हणून आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या NIS कोच आहेत, त्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 80 मीटर हर्डल्सला मी नॅशनल खेळलो पहिलं. आता जे खेलो इंडियामधलं सुवर्ण पदक जिंकला त्यावेळी मार्गदर्शक कोण आहेत? या आत्ताच्या स्पर्धेसाठी मी हॉस्टेलला क्रीडा प्रबोधिनी संभाजीनगरमध्ये, आणि तिथले कोच पूनम नवगिरे प्राचार्य आहेत आणि सुरेंद्र मोदी म्हणून कोच आहेत. त्यांच्या अंडरखाली मी आता सध्या ट्रेनिंग करतोय. हे एवढे मेडल जिंकले, यातलं पहिलं मेडल कुठलं होतं? पहिलं मेडल स्टेटचं होतं. जरा उचलून दाखवता काय? सध्या हे ब्रॉन्झ होतं सगळ्यात पहिलं. सगळ्यात पहिलं ब्रॉन्झ मेडल आहे दादांचं. आणि आत्ताच जे खेलो इंडियामध्ये जिंकलेलं आहे ते सुवर्ण पदक आहे. तरुणाई जी व्यसनाकडे चालली आहे किंवा नको ते उद्योगधंद्यामध्ये अग्रेसर होते, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्याचं मूळ कारण आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा कॉलेजमध्ये जातोय बरोबर तेव्हा जास्त कोण शिक्षणाकडे लक्ष देत नाही, क्लासेस अटेंड करत नाही, काय करत नाही. तेव्हा त्यांना दुसरे काम पण नाही काही. जसं की एकेकाला क्रिकेटचा नाद असतो, त्यामुळे ते त्यांना बाकीचे नाद थोडे कमी लागतात. हो 100%. तसं त्यांना काहीच ऑप्शनच नाही. आणि एक तर घरातली अभ्यास कर, त्यांचं बरोबर आहे घरातल्यांचं, पण ते पोरांचे विचारच तसे झालेत की आता बाबा डायरेक्ट मोबाईलमुळे, सोशल मीडियामुळे सगळं कळतंय 100% मुलांना, किंवा व्यसन नेमकं काय असते किंवा काय नाही. नाद सगळी तिथंच आहेत. पहिली गोष्ट तर सोशल मीडियावर अर्ध्यापेक्षा जास्त नाद लागतात त्यांना 100%. कारण मित्र आहेत आमचे भरपूर, ते पण खेळाडू होते, त्यांना पण भरपूर असं मोबाईलचा नाद लागल्यामुळे ते खराब केलेत भरपूर. आता खेळाडू म्हणून आपलं आयुष्य जगते वेळी मांसाहार पण तितकाच गरजेचा आहे, पण तुम्ही शाकाहारी आहात, प्रोफेशनल पूर्ण शाकाहारी आहात. मग शाकाहारी आणि मांसाहारी यामध्ये म्हणजे प्रवास करते वेळी म्हणजे काय कसं असतं खेळाडूचं आयुष्य? खेळाडूचा आयुष्याचा विषय नाही, याच्यात 2 प्रकार आहे. जसं तुमचं राहणीमान बरोबर तसं तुम्ही घडणार. जसं आता तुम्ही मांसाहार खात असाल तर तुम्हाला मांसाहारीमधून न्यूट्रिशन भेटणार, कारण तुमच्या बॉडीला सवय लागली. आता मी कधी खाल्लं नाही, मी लहानपणापासून माळकरी, आमचे परिवार सगळं वारकरी संप्रदायातलं आहे पहिली गोष्ट, त्यामुळे मला सवय नाही. बरोबर. मग दुसरा ऑप्शन काय होतं की बाबा प्रोटीन्सचे डबे जे असतात, जे जिमवाले खातात बघा, बरोबर ते मग त्याच्यातून आम्ही कन्वर्ट करतो ते न्यूट्रिशन्स पूर्ण. म्हणजे शाकाहारी आहारमधून तुम्हाला ज्या बॉडीला तुमच्या हवं आहे ते दिलं जातं? दिलं जातं, पुरतं. पण जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलला जर रिझल्ट द्यायचा आहे, मग ते शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे, मग ते न्यूट्रिशनची तुम्हाला गरज पडते. साध्या सोप्या भाषेत जर तुम्हाला नॅशनल लेवलला कॉम्पिट करायचं आहे, कारण नॅशनलला तर तुम्हाला साधी पोरं येणार नाहीत, 100% एकदम टॉपची येणार सगळी. तेव्हा जर तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे, प्रायव्हेट संस्था वगैरे जे असतात त्यांच्या ॲथलीट सोबत, सर्व्हिसेसवाले असतात, आर्मी नेव्ही सगळे, त्यांच्यासोबत जर कॉम्पिट करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला न्यूट्रिशन्स आणि तुमचा परफॉर्मन्स या 2च गोष्टी मॅटर करतात. आता पुढील ध्येय काय असेल किंवा पुढील टार्गेट काय असेल की बाबा मी टार्गेट म्हणजे मी मागच्या वेळेस ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळलो, त्यानंतर एक 2-3 महिन्यांनी ट्रायल झाली होती वर्ल्ड युनिव्हर्सिटी म्हणून, म्हणजे अख्ख्या वर्ल्डमधल्या युनिव्हर्सिटी सोबत कॉम्पिट होणार होतं ते. बरोबर. तेव्हा 2 मायक्रोनी माझं सिलेक्शन राहिलं होतं, 4 गुणांनी 100 मीटर रिलेला. तेव्हा मग सध्या होय सध्या टार्गेट तेच आहे की आता वर्ल्ड युनिव्हर्सिटी एक खेळायची आहे, त्यामुळे सध्या आता माझा चालू आहे प्रयत्न पूर्ण. पुढे जाऊन देशाचं प्रतिनिधित्व जर करण्याची वेळ आली तर त्यामध्ये 100% भारताला सुवर्ण पदक मिळवून द्याल काय? 100%. कारण आता सध्या मी ज्या परफॉर्मन्समध्ये चाललोय, म्हणजे किंवा ज्या टायमिंगमध्ये चाललोय, अजून थोडं गायडन्स वगैरे भेटेल तर नक्की मग ते पण बॅरियर माझं तुटून जाईल लवकरच. दादा हे सगळं करतोय आपण, पहिलीपासून 10वी पर्यंत तुम्ही शिक्षण बाहेर जाऊन घेतलं किंवा आता सुवर्ण पदकापर्यंत आलाय,
हे करतेवेळी काही ना काहीतरी अडचणी आल्या असतील किंवा काही ना काहीतरी संघर्ष झाला असेल, तो आमच्यासोबत शेअर करा. जवळपास या संघर्षापर्यंत पोहोचायला मला 9 ते 10 वर्षे गेल्यात. अरे वा. म्हणजे ब्रॉन्झ, सिल्वर पासून गोल्ड पर्यंत पोहोचायला. कारण मी जेव्हा अंडर-18 जेव्हा खेळलो होतो तेव्हा मला सिल्वर मेडल होतं खेलो इंडियाला. बरोबर. 2023 झालते मध्य प्रदेशमध्ये. मी त्यावेळी सिल्वरवरच समाधान म्हणावं लागलं. हा, 100 मीटरला तो सिल्वर मेडल लागलं होतं मला युथ गेम्सला. तिथून पुढे आज पहिलं ते मेडल आत्ता शिफ्ट झालंय गोल्डवर. बरोबर. पहिल्यांदा खेळायला चालू केलं होतं तेव्हा परफॉर्मन्स आला नव्हता. बरोबर. म्हणजे बाकीच्या मुलांना रिझल्ट भेटले होते, कोण जिल्ह्याला, कोण विभागला मेडल केलं होतं, पण मी तेव्हा जिल्ह्याला हारलेलो पहिल्यांदा. बरोबर. तेव्हा लय रडलो होतो मी फर्स्ट टाइम, कारण मेडल लागलं नव्हतं एकट्यालाच, बाकी सगळ्यांना लागले होते. मला सगळ्या म्हणजे मी एकटाच नाराज. हा, एकटाच होतो मी आणि बाकीच्यांना सगळ्यांचं सिलेक्शन झालं होतं. मग तेव्हापासून ठरवलं होतं की बाबा नाही, रडायची वेळ येऊ द्यायची नाही जास्त. सिल्वर का असं ना, सुवर्ण, गोल्ड आणि सिल्वर यातलं संघर्ष असा ठेवायचा की बाबा, किंवा मेहनत अशी ठेवायची की रिग्रेट कधी होता कामा नये काही झालं तरी लाईफमध्ये, की बाबा मी हा स्पोर्ट्स क्षेत्र निवडली किंवा ह्या फील्ड निवडलाय, नंतर मला 10-20 वर्षानंतर जेव्हा मी शांत बसणार आहे तेव्हा मला कधी रिग्रेट वाटता का मी ह्याच्यात टाइम घालवला. बरोबर आहे. कारण ही प्रत्येक मुवमेंट मी लाईफमध्ये एन्जॉय केली. बॉडीचा संघर्ष जवळपास मी 9 ते 10 वर्ष बॉडीला तोडतोय, लिमिट क्रॉस करतोय बॉडीचा. पहिला 40 किलो उचलायचं, आता मी 120-140 उचलतोय वेट कॅटेगरी. 10वी नंतर मी पहिल्या नॅशनलला गेलो तेव्हा मला टाचेला इंजुरी झाली होती, टाचेला क्रॅक पडला होता, त्यामुळे तिथे मी कॉम्पीट करू शकलो नाही. परत त्याच्यानंतर मी 2018 जेव्हा खेलो इंडियाला गेलतो अंडर-18चं, तेव्हा पण माझा सेमीफायनललाच ग्रोईंग आणि हॅमस्ट्रिंग गेला होता, टीयर झाला होता. मग तिथे फिजिओ वगैरे अवेलेबल असल्यामुळे मी एमर्जन्सी ट्रीटमेंट करून लगेच रेस केली फायनल 4 वाजता. हा, 10 वाजता सेमी झाली आणि 4 वाजता फायनल होती आमची. तेव्हा मग फायनलच्या वेळेस बाबा तात्पुरतं इलाज करून पेन किलर्स वगैरे खाऊन रिझल्ट लागला, तेव्हा सिल्वर मेडल लागलं होतं. तो पेन वगैरे आहे तो नॉर्मल माणसाला सहन करणं लगेच शक्य नाही, कारण आपण गावाकडे कसं आजारी पडलं चला डॉक्टरकडे इंजेक्शन, आणि ॲथलीटला माहीत असते की बाबा इथं टीयर झाला, याला थोडा टाइम लागेल बॉडीला रिकवर करायला, किंवा कसं लक्षात येते की मसल डॅमेज का झालाय, बरोबर, की बाबा आपण कशा पद्धतीने आपण हँडल करू शकतोय. बरोबर. तर त्यामुळे काही इतकं वाटलं नाही. त्यानंतर 2-3 वर्ष मला लागले त्याला पूर्ण कव्हर करायला प्रॉपर. त्याच्यानंतर मी भरपूर ट्राय केल्या कॉम्पिटिशन, पूर्ण डाऊन होतो, मेडल लागले नाही. नॅशनलला कॉम्पिट केलं पण सहभाग झाला. किती वर्ष? 2 वर्ष. होय, 2 ते 3 वर्ष मी नॅशनल कॉम्पिट केल्या, भरपूर केल्या. म्हणजे एकदम पीक पॉईंटला 3 वर्ष संघर्षाचाच काळ सुरू होता पूर्ण. होय, हॅमस्ट्रिंग गेला होता. जसं मी 60-70 मीटर पळालो, जसं लास्ट 30 मीटरला पॉवर लावायला चालू केली तसं ते पेन व्हायला चालू व्हायचं मला. ते इतकं काय नव्हतं, पण ते कसं एकदा लक्ष विचलित झालं रेसमध्ये तुमचं की तुम्ही काही करू शकत नाही तिथे, असा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर मग बाकीचे इंजुरी, म्हणजे कसं इंजुरी हा पार्ट चालूच असतोय, अपडाऊन असतोय, खेळाडूवरती असल्यामुळे ते ग्राउंडवर कमीत कमी होतच असते थोडंफार थोडं. होय. आणि एक दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही ग्राउंडवर उतरलेला होता, पहिलीच खेळ म्हणजे पहिलीच रेस होती, त्यावेळी मनात गोंधळ सुरू असतो. त्यावेळीचा गोंधळ किंवा आत्ता उतरताय त्यावेळी गोंधळ असतोय काय, किंवा मन विचलित वगैरे असते? पहिला गोंधळ म्हणजे काय, पहिला जेव्हा मी खेळायचो 5वीत, ज्युनियर्स गेम्स सब ज्युनियर्स म्हणून असतात, 13 वर्ष 12 वर्षाच्या मुलांच्या असतात त्या, तेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो. तेव्हा पण लांब उडी केला होता पहिला. म्हणजे कन्फर्म इव्हेंट आम्हाला दिलं नव्हतं, 10वी नंतर आम्हाला कन्फर्म इव्हेंट देतात. मग तेव्हा मी जेव्हा गेलो होतो तेव्हा पहिली भीती तर ती खड्ड्यात उडी नेमकी पडते. आणि पहिला कसं आपण ट्रेनिंग करतोय मातीवर, आणि ते रबराचं ट्रॅक्स असतात असा विषय. आणि तिथं कसं नवीन ते जरा उत्साह पण येतोय, पण एकदा भीती वाटते की ते फॉल होईल का किंवा काय, ती भीती गोंधळते ना माणूस. हा, नंतर लास्टला मग जेव्हा तुमच्या 2 उड्या होत्या, लास्टची 3री जंप असते, तेव्हा वाटते की बाबा मेडल लागेल का नाही, बरोबर, हारतोय का जिंकतोय तेव्हा ती. पण आत्ताच्या सिच्युएशनला तसं नाही. आता जेव्हा सिच्युएशनला आम्ही शांत ब्लॉकवर बसलेलो असतोय तेव्हा फक्त डोक्यात एकच शांतपणे आवाज येतोय, आपल्याला आपलं पर्सनल बेस्ट, दुसराही संघर्ष नाही आपला, फक्त आपल्याला आपलं पर्सनल बेस्ट तोडायचं आहे. सध्या जगाशी आपण कॉम्पीट करत नाही, आपण स्वतः मनाशी कॉम्पीट करतोय की बाबा मी इतकं पळालोय ना तर इतकं बॅरियर मला तोडायचं आहे. आणि एकदम डोकं शांत असते, रेसमध्ये पण शांततेनंच काम करते. आता डोकं अजिबात असं विचलित होत नाही.
धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सर. ऋषिकेश दादांच्या आई वडिलांसोबत आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असते की माझा मुलगा आर्मीत जावा, पोलीस व्हावा, डॉक्टर व्हावा, शिक्षक व्हावा. तर ऋषिकेशच्या बाबतीत काय ठरवलेलं आहे? ऋषिकेशच्या बाबतीत त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी नावाचा प्रकार असतोय. मी एक मुळात पहिला शेतकरी, बरोबर. त्याच्यानंतर मी 10 वर्ष सर्व्हिस केली औरंगाबादला, बरं. आताचं छत्रपती संभाजीनगर येथे. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी धाड पॅटर्नला एज्युकेशन काउन्सिलर म्हणून काम केलं कोल्हापूर जिल्ह्यासाठी. बरोबर. तर त्यावेळी विद्यार्थी 9 ते 14 वर्षातच घडतोय. 100%. तर 9व्या वर्षापर्यंत त्याचा कल बघितला तर फक्त खेळातच होता. तर म्हणतात तू जर खेळायचं असेल तर त्याला लागणारं सगळं पुरवायचं काम माझं. बरोबर. पण खेळात जे अचिव्हमेंट करायचे हे तुला करायचे, बरोबर. त्यात मी काही कमी पडणार नाही. 100%. तो सुरुवातीला 4थीपर्यंत गावामध्ये होता. हां. तर गावात त्या सगळ्या खेळात कोल्हापूर जिल्ह्याला तो चॅम्पियन झाला. 100%. 100 मीटर, त्याच्यानंतर कबड्डी, खो खो, सगळ्या खेळात. आणि आमचं नशीब चांगलं, त्यावेळी डॉक्टर विजय सूर्यवंशी हां. हे CEO होते आपल्या जिल्हा परिषदला. बरं. आणि त्यांच्या संकल्पनेतून एक शिंगणापूरला राजश्री शाहू विद्यानिकेतन ही देशातली पहिली स्पोर्ट्स स्कूल चालू झाली, रेसिडेन्शियल. बरोबर. वसतिगृहासह तिथं सोय होती आणि आम्हाला तिथं ॲडमिशन मिळालं 5वीमध्ये. आणि नंतर मग सगळ्या प्रकारची ट्रेनिंग तिथं सुभाष पवार कोच आहेत, त्याचबरोबर अजून तिथले कोच माने सर आहेत, वरलुकर सर आहेत, कुंभार सर आहेत. आणि खूप चांगलं एक क्रीडा महोत्सवच म्हणजे क्रीडा मंदिर झालं तयार ते कोल्हापूर जिल्ह्यातलं. आणि असे शेकडो विद्यार्थी तिथं घडलेत. पहिल्यांदा त्यावेळेला जिंकायचा किंवा पहिल्यांदा चषक आणायचा किंवा गोल्ड मेडल आणायचा किंवा मेडल आणायचा, त्यावेळेला तुम्ही सोबत असायचा, कारण की 5वीपर्यंत. होय होय. तिथून पुढे तो फोनवरून तुम्हाला मी जिंकलो असं सांगायचं, त्यावेळेला कितपत आनंद व्हायचा तुम्हाला आई वडिलांना दोघांना? आमचं सगळं आयुष्यच त्याला लावलं. मग त्याच्याबरोबर जे स्पर्धा झाल्यानंतर पहिला फोन त्यानं 100% मलाच केला आहे आजपर्यंत. बरोबर. आणि त्याला मेडल लागले. हां, पप्पा मेडल लागले. होय, असं झालेलं. आणि प्रत्येक गोष्ट तो मला शेअर करतो, चांगली असू दे वाईट असू दे. तेव्हा खेळाडू म्हटल्यानंतर भरपूर स्ट्रगल असते होय. आणि सर्वसामान्य माणसाला ते शक्य नसतं. आणि त्याला मग आम्ही शेती सोडून शेतीला जोडधंदा, फोटोग्राफी चालू केली, शाळा कॉलेजचे आय कार्ड्स चालू केले. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही हाऊसकीपिंग गारगुडीत पहिल्यांदाच चालू केले, वॉटर टँक क्लिनिंग, त्याच्यानंतर WC क्लिनिंग टँकर चालू केला. बरोबर. तो ग्राउंडवर आणि मी फील्डवर. बरोबर. असा हा काळ चालू झाला. आणि ज्या दिवशी त्याला सुवर्णपदक मिळालं त्यावेळी धन्य झाला मी.